सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात तुमचं स्वागत। 2 वेळा पराभव होऊनही मला भाजपकडून ऑफर होती असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी केलाय। अक्कलकोट तालुक्यातील बोराटी येथे झालेल्या हुरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशील कुमार शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय। मात्र सुशील कुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय। मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे। पंतप्रधानांकडून अपेक्षा उरली नाही, मराठ्यांनी सुद्धा आता त्यांच्याकडून अपेक्षा सोडावी असे जरांगे म्हणाले। तर पंतप्रधान मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाहीये, आम्ही लढून आरक्षण मिळवणार असल्याचं देखील जरांगे म्हणालेत। समजा तुम्हाला भूक लागली आहे, तुमची चमचमीत खाण्याची इच्छा झाली आहे, म्हणून तुम्ही मुंबईतील एका चांगल्या रेस्टॉरंटमधून ऑनलाईन ऑर्डर केली। ऑर्डर केलेलं जेवण आलं, पण त्यात जेवणात उंदीर निघाला तर किळस वाटली ना? किळसवाणेच प्रकार आहे। मुंबईतील एका आलिशान रेस्टॉरंटच्या पदार्थात मृत उंदीर सापडल्याचा दावा पीडित व्यक्तीने केला आहे। या घटनेनंतर ती व्यक्ती 75 तास रुग्णालयातच होती। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आणि तब्बल 1.5 वर्ष लांबलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। ठाकरे गटाचे वकील कपिल सिबल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मेन्शन केली आहे। दाखल केलेल्या याचिकेवर 19 जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता दाखवली जात होती, मात्र आता या प्रकरणाची 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे। आज रामलल्लाची मूर्ती राम मंदिरात प्रवेश करणार आहे। आजपासून मूर्तीच्या पूजा विधीला सुरुवात होईल। 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल। बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नीच्या उपस्थितीत असून वेगवेगळ्या विधींना सुरुवात झाली आहे। अयोध्येतील नवीन मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचे अभिषेक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे याची सांगता होईल। 16 जानेवारी पासून रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्या संबंधित विविध विधींना सुरुवात झाली आहे। सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। परभणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रति टन 2700 रुपये भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परभणी गंगाखेड रोडवरील शिंगणापूर फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केले। तब्बल 2 तास हे आंदोलन चालल्यानंतर साखर कारखानदारांनी 2700 रुपये भाव देण्याचे जाहीर केले। बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविकांनी 4 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन केलं आहे। आजही बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन केलंय। तर राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी केली आहे। अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्यात यावी, ग्रॅज्युइटी द्यावी, ऑनलाईन कामे करण्यासाठी मोबाईल उपलब्ध व्हावा यासह विविध मागण्या घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। 2 दिवसांपूर्वी मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव या गावात एका 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती। त्याचा निषेध म्हणून जिजाऊ ब्रिगेड तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अन्यथा जिजाऊ ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। राम मंदिर उद्घाटन, आगामी निवडणुकांची रणधुमाळी अशा वातावरणात मुंबईत ट्रॅम्बे पोलीस विक्रीसाठी आणलेल्या 8 पिस्तूल, 15 जिवंत काडतुसासोबत चेतन संजय माळिया मुख्य आरोपीसह सिनू नरसय्या पडिगेले यांना अटक केली आहे। टॅम्ब्रो पोलिसांना या शस्त्राबाबत गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीची शहानिशा करून या पथकाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून शस्त्रासह असलेल्या चेतन संजय माळी याला 4 पिस्तूल व 8 जिवंत काडतुसासह ताब्यात घेतलाय।
सिकडो पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। सिकडोमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकली आहे। या कारवाईतील मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन ही विचारपूस केली असता त्याने सातारा परिसरामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पत्ता सांगितला। या माहितीच्या आधारे त्या ठिकाणाहून 2 महिला व 6 पुरुष यांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे। सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।